सो लास्ट सेशन मध्ये आपण वी हॅव स्टार्ट डिस्कसिंग अबाउट द लोकेटर्स. सो आपण सुरुवातीला इथं प्ले राईटचे जे काही प्ले राईटनं आपल्याला डिफॉल्ट लोकेटर दिलेले आहेत, तर ते आपण बघत होतो. आणि लोकेटर म्हणजे काय नाही तर जस्ट जे काही आता आपण काय करायला लागलो ते ऑटोमेशन करायचंय, कुठल्याही गोष्टीचं ऑटोमेशन करायचं म्हणजे एखादं वेब ऍप्लिकेशन आपल्याला टेस्ट करायचंय. तर त्या वेब ऍप्लिकेशन टेस्ट करत असताना आपण काय करायला लागलो, सपोज एखादा टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये ती टेक्स्ट व्हॅल्यू इन्सर्ट होती की नाही, परत एखादं बटन आहे त्या बटनवर क्लिक होतंय की नाही, ड्रॉप डाऊन आहे तो ड्रॉप डाऊन वर्कआउट होतंय की नाही, चेकबॉक्स आहे चेकबॉक्सवर क्लिक होतंय की नाही, हेडिंगच आहे का तिथं, किंवा एखादं टेक्स्ट असेल तर तेच टेक्स्ट आहे का, प्रेझेंट आहे का. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वेब पेजवरचे जे काही वेब इलेमेंट असतील ते वेब इलेमेंट आपल्याला टेस्ट करायचे. सो ते वर्किंग करायला लागलेत की नाही त्याला व्हॅलिडेट करायचं. पण हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपण वेब पेजवर तर गेलोत, पण ते वेब इलेमेंट आपल्याला काय करावं लागतात, आधी आयडेंटिफाय करावे लागतात. आणि मग ते आयडेंटिफाय करण्यासाठी मेन इम्पॉर्टंट रोल येतो तो लोकेटरचा. आणि आपण काल बघितलं म्हणजे वेब इलेमेंट आयडेंटिफाय करण्यासाठी आपण यूज करायला लागलो लोकेटर. आणि आपल्याला 7 टाईप्सचे लोकेटर आपल्याला प्लेरेटनं प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यामधले 2 लोकेटर आपण ऑलरेडी बघितले, पेज गेट बाय टेक्स्ट आणि गेट बाय लेबल, असे 2 लोकेटर आपण काल ऑलरेडी बघितलेले आहेत. सो वी हॅव सीन द 2 लोकेटर्स ऑलरेडी. कुठलं पहिलं बघितलं आपण गेट बाय टेक्स्ट मेथडनं, आणि दुसरं बघितलं आपण गेट बाय लेबल. सो ह्या दोन मध्ये काही कोणाला डाऊट काही डिफिकल्टी आहे? गेट बाय टेक्स्ट आणि गेट बाय लेबल मध्ये कोणाला काही डाऊट काही डिफिकल्टी आहे का? हॅलो, आशिष, अपूर्वा, नो सर. धीरज, नवल, स्वप्नील. नो सर. हो सर. क्लिअर आहे? यूज करता येत आहेत. सो नाव विल जम्प टू द नेक्स्ट. आपल्याला बघायचं गेट बाय प्लेस होल्डर. आता आपल्याला मग त्याच्यासाठी मी जस्ट जस्ट आय एम गोइंग टू बी टेक अ न्यू टेस्ट. सो टेस्ट मध्ये काय करायला लागलो तर आपण जस्ट वी आर गोइंग टू बी गिव्ह द सेम नेम लोकेटर डेमो. आता काय करायला लागलो तर आपण गेट बाय प्लेस होल्डर. गेट बाय प्लेस होल्डर न मला काय करायचंय, जस्ट आय वॉन्ट टू सो अगेन आय एम गोइंग टू बी यूज असिंक. आपण इथे यूज करायला लागलो कारण आपलं असिंक फंक्शन आहे. असिंक फंक्शन मध्ये आपण काय करायला लागलो, कॉल काय करायला लागलो, पेज फिक्चर. आणि इथं ॲरो फंक्शन आपण इथं वी आर गोइंग टू बी म्हणजे इथं डिफाईन केलं आपण फंक्शन, अनॉनिमस ॲरो फंक्शन इथं यूज केलं. आता आपल्याला जस्ट वी आर गोइंग टू बी यूज द गेट बाय प्लेस होल्डर. हे जे आहे ते लोकेटर आपल्याला इथे यूज करायचं. सो हाऊ वी आर गोइंग टू बी यूज. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काल जे आपल्या आपण मी तुम्हाला एक पेज शेअर केलेलं आहे. सो सेम पेज मी काय करायला लागलो इथं, आय एम गोइंग टू बी ओपन दॅट पेज हिअर. सेम पेज मी ओपन केलेलं आहे, app.html नावाचं पेज. इथं मी माझं जे काही लोकल मशीनवर आहे ते मी इथं काय केलं, ओपन केलंय. आता त्याच्यावर जाऊन मला काय करायचंय, गेट बाय प्लेस होल्डर कसं आपण वर्क करतो. आता गेट बाय प्लेस होल्डर वर्क करण्यासाठी जस्ट हिअर ऑब्झर्व दॅट, ज्यावेळेस आपण गेट बाय प्लेस होल्डर यूज करायला लागलो तर गेट बाय प्लेस होल्डर यूज करताना आपल्याला काय करावं लागतं की प्लेस होल्डर नावाचं ऍट्रिब्यूट त्या टॅगमध्ये असायला पाहिजे. जे कुठलं जे कुठला टॅग असेल, सपोज आता इथं हिअर वी कॅन सी दॅट, इथं आपण बघायला लागलो गेट बाय प्लेस होल्डर यूज करायचंय. सो आपल्याला इथं 3 एलिमेंट दिसत आहेत. हिअर वी कॅन सी द 3 एलिमेंट्स. सो पण हे एलिमेंट आपण बघताना बघा, ज्यावेळेस मी पेजला काय करायला लागलो इथं इन्स्पेक्ट करायलो, ह्या पेजला इन्स्पेक्ट केल्यानंतर आपण बघू शकतो इनपुट टॅग मध्ये हा इलेमेंट आहे. पण इनपुट टॅग मध्ये इलेमेंट आहे, पण त्याच्यामध्ये त्याच्यासोबत प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट आहे का? कॅन बी सी, इज देअर एनी प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट? आहे का प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट? दिसतं इथं प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट इनपुट टॅग मध्ये? येस सर. सो आणखी जस्ट हिअर वी कॅन सी वन मोर एक्झाम्पल. सो मी तर सपोज फेसबुकच्या
लॉग इन पेजला चाललो मी. हा, सो फेसबुकच्या लॉग इन पेजला गेल्यानंतर जस्ट हिअर आय एम गोइंग टू बी इन्स्पेक्ट वन्स अगेन. सो कॅन वी सी हिअर इज ऑल्सो प्लेस होल्डर. आहे का प्लेस होल्डर? आहे प्लेस होल्डर. प्लेस होल्डर काय करायला लागलो आपण, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट प्लेस होल्डर, जर प्लेस होल्डर असेल ऍट्रिब्यूट, त्या टॅग मध्ये प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट असेल, तर त्या केसमध्ये आपण काय यूज करू शकतो, वी आर गोइंग टू बी यूज हे म्हणजे गेट बाय प्लेस होल्डर. म्हणजे हे जे लेबल असेल, लेबल तर काय टॅग असेल लेबल, तर त्या केसमध्ये गेट बाय लेबल यूज करायला लागलो. गेट बाय टेक्स्टला आपल्याला टॅगचं गरज नाहीये, टॅगचं घेणं देणं नाहीये. टेक्स्ट असायला पाहिजे वेब पेजवर, ते टेक्स्ट प्रेझेंट असायला पाहिजे. ते कुठल्याही टॅगमध्ये असेल तरी ते आपल्याला वी कॅन यूज दॅट गेट बाय टेक्स्ट. पण गेट बाय लेबल असेल, लेबलसाठी आपल्याला ते लेबल टॅग असायला पाहिजे. गेट बाय प्लेस होल्डरसाठी आपल्याला जो कुठला टॅग असेल त्या टॅगमध्ये प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट असायला पाहिजे. त्या टॅगमध्ये काय असायला पाहिजे, प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट असायला पाहिजे. त्याच केसमध्ये आपण हे प्लेस होल्डर यूज करू शकतो. किंवा इथे मी जस्ट आय एम गोइंग टू गुगलच्या ऑफिशियल वेबसाईटला चाललो. सो गुगलच्या ऑफिशियल वेबसाईटला पण गेल्यानंतर सपोज आपण इथे बघायला लागलो त्या टेक्स्ट एरियामध्ये, त्या टेक्स्ट एरिया जो आपण टेक्स्ट बॉक्समध्ये बघायला लागलो आपण. सो टेक्स्ट एरियामध्ये बघा, कॅन वी सी इज देअर प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट. प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट आहे, पण ह्या प्लेस होल्डर ऍट्रिब्यूटमध्ये काही व्हॅल्यू दिलेली नाही. सो या केसमध्ये आपल्याला नाही यूज करता येणार. प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट पण असायला पाहिजे आणि त्याला काही ना काही व्हॅल्यू पण असाइन केलेली पाहिजे. तर त्या केसमध्ये आपण प्लेस होल्डर काय करू शकतो, गेट बाय प्लेस होल्डर यूज करू शकतो. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट सपोज आता हे यूज करायचंय, तर आपण इथे बघू शकतो प्लेस होल्डर, आणि हे प्लेस होल्डरला ही व्हॅल्यू काय आहे, एंट्रीवर फुल नेम ही व्हॅल्यू आहे. सो जस्ट वी आर गोइंग टू बी यूज काय यूज करता येईल इथं, जस्ट आपल्याला काय लिहिता येईल, अगेन अवेट पेज डॉट काय यूज करू, गेट बाय प्लेस होल्डर. गेट बाय प्लेस होल्डर मध्ये वी कॅन पास दॅट व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचंय, त्याच्यामध्ये काय करायचं, एंट्रीवर फुल नेम म्हणतंय. सो जस्ट वी आर गोइंग टू बी म्हणजे नेम एंटर करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला मेथड कुठली आहे, फिल नावाची मेथड आहे. कुठली, फिल. सो फिल मध्ये आपण काय करायला लागलो, वी कॅन पास द नेम. सो जस्ट आय एम गोइंग टू बी पास माय नेम ॲज लाईक रवी नांगरे. हे नाव मी काय केलं त्याच्यामध्ये, फुल नेम एंटर करा म्हणते, मग मी फुल नेम एंटर करायला लागलो. सो अगेन वी कॅन सी दॅट वन मोर. बघा फोन नंबर, फोन नंबरसाठी सुद्धा इथं आपण बघू शकतो. कॅन वी सी प्लेस होल्डर मध्ये काय आहे ही व्हॅल्यू, फोन नंबर. सो जस्ट वी कॅन यूज अगेन अवेट पेज डॉट गेट बाय प्लेस होल्डर डॉट fill. Just I'm going to be enter फोन नंबर हिअर. सो या वेळेला आपण काय करायला लागलो, नाउ वी आर गोइंग टू बी सपोज वी वॉन्ट टू रन दॅट. सो npx प्ले राईट टेस्ट हेडेड मोड मध्ये मी रन करायला लागलो. So आपले तिन्ही टेस्ट पास झालेले आहेत. आणि जस्ट आय एम गोइंग टू बी ओपन द रिपोर्ट. npx प्ले राईट शो
रिपोर्ट कमांड आपण रिपोर्ट ओपन करतोय. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट प्लेस होल्डर मध्ये आपण इथं बघू शकतो. आपल्या पेजला नेव्हिगेट केलेलं आहे. त्यानंतर फील्डमध्ये टेक्स्ट त्यानं पास केलेलं आहे. अगेन हिअर वी कॅन सी दॅट मोबाईल नंबर पण याने काय केलेला आहे, पास केलेला आहे. सो आपण UI मध्ये पण आपण जसं काल बघितलं होतं त्याच्यामध्ये पण आपण तिथं जाऊन चेक करू शकतो की दे आर गोइंग टू बी रन होतंय की नाहीये. आपण जस्ट हिअर वी कॅन सी दॅट टेस्ट पास झाली म्हणजे दे आर गोइंग टू बी एंटर दीज ते टेक्स्ट काय केलेले. सपोज आता बाय डिफॉल्ट आता आपण टेस्ट रन करताना काय झालंय, 3 टेस्ट रन झाले राईट. आता किती टेस्ट आहे त्याच्यामध्ये, या प्रोग्राममध्ये locator.spec.js मध्ये 3 टेस्ट रन झाल्या. आता मला फक्त हीच रन करायची होती प्लेस होल्डरची. कुठली रन करायची होती, प्लेस होल्डरचीच टेस्ट मला रन करायची होती. आपल्याला इथं ऑप्शन काय आहे, टेस्ट डॉट आपण काय करू शकतो, काय केलं मी टेस्ट डॉट टेस्ट लिहिताना काय केलं, स्पेसिफाय केलं टेस्ट डॉट ओनली. सो जस्ट ऑब्झर्व हिअर. आता ज्यावेळेस काय करायला लागलो आपण, इथे मी टेस्ट रन करायला लागलो अर्लियर बघा. आता ही टेस्ट केस रन करताना किती किती टेस्ट केसेस रन झाल्या होत्या, किती टेस्ट केसेस रन झाले होते, 3. गेट बाय प्लेस होल्डरची पी रन झाली, गेट बाय लेबलची पण रन झाली, गेट बाय टेक्स्टची पी रन झाली. आता मी काय केलंय, फक्त इथं टेस्ट डॉट काय केलंय, ओनली केलंय. आणि आता मी सेम प्रोग्राम रन करायला लागलो. आता बघू शकतो आपण किती रन व्हायला लागली, फक्त एकच टेस्ट रन झाली. किती टेस्ट रन झाले आता, ओनली सिंगल टेस्ट इज गेटिंग रन. किंवा UI मध्ये रन करू, हायफन हायफन UI मध्ये. सो वी कॅन सी UI मध्ये पूर्ण सगळंच येतं. सपोज आता आपण याच्यामध्ये बघायला लागलो, सपोज जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी ऑब्झर्विंग गेट बाय प्लेस होल्डर. सो आपण इथं गेट बाय प्लेस होल्डर मध्ये बघू शकतो दे आर गोइंग टू बी एंटरिंग द नेम and they are going to be highlighting that uh, field. So we can see that name and mobile number they have entered. झालंय. नाव आणि मोबाईल नंबर जे आपण पास केलेला होता गेट बाय प्लेस होल्डरना, तो एंटर केलाय. अगेन दे आर गोइंग टू बी एंटर, रिमेनिंग फील्ड ऑल्सो आर देअर. सो यूज करू शकतो आपण बाकीच्या पण इथं फील्ड, जसं की इथं आहे. नेक्स्ट बघा एलिमेंट काय आहे, टाईप युअर मेसेज हिअर. सो इथं प्लेस होल्डर सेम घ्यायचं हेच. आणि तिथं तुम्हाला जो काय मेसेज पास करायचा पास करायचा. अगेन वी कॅन सी दॅट सर्चसाठी आहे का, आहे सर्चसाठी पण सर्च प्रोडक्ट आहे. सो अगेन वी आर गोइंग टू बी यूज सर्च प्रोडक्ट अँड वी कॅन पास एनी प्रोडक्ट अँड देन वी आर गोइंग टू बी क्लिक ऑन सर्च बटनला आहे का आपण चेक करू प्लेस होल्डर. नाही आहे, डिरेक्टली वी कॅन यूज द टेक्स्ट हिअर. सो तुम्ही इथं टेक्स्ट यूज करून काय करू शकतात, सर्च बटनला गेट बाय टेक्स्ट मेथड जी होती पहिली आपली, ती मेथडनं सर्च बटनला तुम्ही काय करू शकतात, सर्च वर क्लिक करू शकतात. सो इज इट क्लिअर, हे क्लिअर आहे कसं यूज करायचं गेट बाय प्लेस होल्डर. प्लेस होल्डर यूज करायचे असेल गेट बाय प्लेस होल्डर, तर टॅग मध्ये काय ऍट्रिब्यूट असायला पाहिजे, टॅग मध्ये कुठलं ऍट्रिब्यूट असायला पाहिजे, प्लेस होल्डर. कुठला ऍट्रिब्यूट असायला पाहिजे, प्लेस होल्डर. त्याच केसमध्ये आपल्याला गेट बाय प्लेस होल्डर काय करता येईल, यूज करता येईल. क्लिअर आहे. सो नाऊ विल जम्प टू द नेक्स्ट. आपण बघितलं तर कुठलं, गेट बाय टेक्स्ट, गेट बाय लेबल आणि गेट बाय प्लेस होल्डर. आता आपल्याला बघायचं गेट बाय अल्ट टेक्स्ट. कुठली मेथड बघायची आपल्याला, गेट बाय अल्ट टेक्स्ट. सो we are going to be see that get by alt text. So just I'm going to be use, मी ओनली काढून टाकतो इथला. कारण ओनली नंतर फक्त तेवढीच टेस्ट केस काय होते, रन होते. बाकीच्या टेस्ट केसेसला ते काय करतो, स्किप करतो. सो दॅट्स वाय इफ जर मला जर स्पेसिफिक एखादी टेस्ट केस रन करायची असेल
माझ्या एका फाईलमध्ये 10 टेस्ट केसेस आहेत आणि एकच टेस्ट केस रन करायची असेल तर त्या केसमध्ये मी काय करायला लागलो, टेस्ट डॉट ओनली. त्या टेस्ट केसला मी काय लावायला लागलो, ओनली कॉल केल्यानंतर फक्त तेवढीच टेस्ट केस रन होते, बाकीच्या सगळ्या स्किप होतात. सो जस्ट रिमेंबर. सो आता अगेन वी आर गोइंग टू बी यूज लोकेटर डेमो गेट बाय अल्ट टेक्स्ट. सो आपल्याला आता अल्ट टेक्स्ट बघायचंय की अल्ट टेक्स्ट कसं कुठं यूज करतो. सो असिंक मध्ये मी इथे जस्ट आय एम गोइंग टू बी कॉल द पेज फिक्चर, ॲरो फंक्शन कॉल केला. हा, आता ही मेथड आपल्याला बघायची कुठली, गेट बाय अल्ट टेक्स्ट. सो जस्ट आपण आपल्या पेजला नेव्हिगेट करायला लागलोत. पेज डॉट गो टू ना, हे पेजला नेव्हिगेट करायला लागलो. सो आता अल्ट टेक्स्ट ज्या वेळेस आपल्याला यूज करायचे, कुठलं, अल्ट टेक्स्ट. सो अल्ट टेक्स्ट साठी एक लक्षात राहू द्या की अल्ट टेक्स्ट मध्ये काय होतं, तर युजली आपण हे काय करायला लागलो, अल्ट टेक्स्ट जे आहे तर ALT नावाचं ऍट्रिब्यूट असतं टॅगमध्ये, जसं प्लेस होल्डर ऍट्रिब्यूट होतं टॅगमध्ये. आणि हे ALT ऍट्रिब्यूट जे असतं ते मोस्टली जे तुमचे इमेजेस असतात किंवा लोगो असतात, तर तिथं हे ALT नावाचं ॲट्रिब्यूट असतं. जसं की आता सपोज मी या गुगलच्या साईटवर गेलो, गुगलच्या साईटवर गेल्यानंतर मी ज्यावेळेस या लोगो जो आहे आपला, लोगोला ज्यावेळेस आपण इथं बघायला लागलो, तर हिअर वी कॅन सी दॅट हा SVG मध्ये आलाय. ठीक आहे, जस्ट वी आर गोइंग टू बी सी. सपोज मी प्ले राईटच्या ऑफिशियल वेबसाईटला चाललो. आणि प्ले राईटच्या ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर जस्ट आय एम गोइंग टू बी इन्स्पेक्ट. सो आपण जर बघितलं इथं, सो SRC देर इज नो अल्ट टेक्स्ट. ओके, कॅन वी सी. आता ही जी आपण प्ले राईटचा जो लोगो आहे, त्या लोगोला ज्यावेळेस मी, ही जी इमेज आहे, थोडक्यात इमेज आहे, त्या इमेजमध्ये आपण इथे बघू शकतो ALT नावाचा ट्रिब्यूट आहे. कॅन वी सी, इज देअर एनी ALT ॲट्रिब्यूट इज देअर. इमेज टॅग मध्ये ALT ॲट्रिब्यूट आहे. येस ऑर नो. आणि त्या ALT ॲट्रिब्यूट मध्ये काय आहे, प्ले राईट लोगो. त्याचं नाव काय आहे, अल्ट टेक्स्टचं नाव काय आहे. अल्ट ॲट्रिब्यूट मध्ये टेक्स्ट जे आहे ते कुठले, प्ले राईट लोगो नावाचं ॲट्रिब्यूट तिथं आपण इथं बघू शकतो. जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. सिमिलर आणखी एक एक्झाम्पल सपोज. सो मी आपल्या उत्कर्ष अकॅडमीच्या ऑफिशियल वेबसाईटला चाललो. इथं पण आपण स्क्रीनवर बघू शकतो. जस्ट हिअर वी कॅन सी दॅट लोगो आहे. लोगो हा जो आहे हा काय आहे, लोगो आहे. आणि इथं आपण बघू शकतो अल्ट ॲट्रिब्यूट आहे. हम्म, आणि हे हिअर वी कॅन सी दॅट दिस इज द टेक्स्ट प्रेझेंट इन दॅट अल्ट ॲट्रिब्यूट. सो आपण त्या वेबसाईटला जाऊन काय करायला लागलो, तर अल्ट टेक्स्ट जी यूज करायची असेल तर अल्ट टेक्स्ट मध्ये काय करायला लागलो, मोस्टली आपल्याला इमेज मध्ये ते टेक्स्ट आहे का, ते टेक्स्ट पास केलेलं आहे का, म्हणजे ती इमेज आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय करू शकतो, वी आर गोइंग टू बी यूज गेट बाय अल्ट टेक्स्ट मेथड यूज करू शकतो. आता हे ALT ॲट्रिब्यूट मोस्टली कुठं असतं, तर इमेजमध्ये. मोस्टली कुठं असतं, IMG नावाचं. इमेज म्हणजे काय, IMG टॅग यूज करतो आपण. इमेज, मग लोगो असतील तुमचे किंवा मोठे मोठे इमेजेस असतील वेब पेजवरच्या, तर त्याच्यासाठी IMG टॅग यूज करतो. आणि त्याच्यामध्ये ALT नावाचं ॲट्रिब्यूट असतं. आणि त्या ALT ॲट्रिब्यूटमध्ये काय, एक स्पेसिफिक टेक्स्ट पास केलेलं आहे. तर ते टेक्स्ट प्रेझेंट आहे, म्हणजे त्या टेक्स्टवरून आपण आयडेंटिफाय करणार की ती इमेज आपण इमेज लोकेट करायला लागलो. सो युझिंग द विच मेथड, काय करायला लागलो, जसं की इथं पण आपण इथं बघू शकतो ऑल टेक्स्ट. आता इथं ऍक्च्युली इमेज जी आहे ही प्ले राईटचा लोगो इथं नाही लोड झालेला. सो बट हिअर वी कॅन सी दॅट, जर आपण ह्याला आयडेंटिफाय केलं या इमेजला,
तर आपण इथं बघू शकतो, तर अल्ट टेक्स्ट काय आहे? जस्ट हिअर वी कॅन सी दॅट लोगो इमेज. काय आलेलं इथं? अल्ट ऍट्रिब्यूट मध्ये काय आहे? लोगो इमेज. सो जस्ट वी आर गोइंग टू बी आयडेंटिफाय. सपोज मला हे करायचंय, तर मी काय करायला लागलो? अवेट पेज डॉट गेट बाय. आपण काय करायला लागलो? गेट बाय अल्ट टेक्स्ट. गेट बाय अल्ट टेक्स्ट मध्ये जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी ऍड दॅट इमेज. आता सपोज हे काय करायचंय की इमेज विजिबल आहे का नाही, इमेज प्रेझेंट आहे का नाही, हा, तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहेत? वी आर गोइंग टू बी कॉल द एक्सपेक्ट. एक्सपेक्ट मध्ये मी काय करायला लागलो? वी आर गोइंग टू बी ऍड दॅट अँड देन वी आर गोइंग टू बी चेक करायची ती इमेज विजिबल आहे की नाही. हा, मग विजिबिलिटी चेक करण्यासाठी काय केलं आपण? टू बी विजिबल. सो नाव वी कॅन रन दॅट इन UI. सो आपण बघू शकतो टेस्ट काय झाली तुमची? पास झाली. पास झाली म्हणजे ही इमेज काय आहे? हा, गेट बाय अल्ट टेक्स्ट. नाही, इथं बघा, इथं लोड झालाय तो लोगो. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट हा विजिबल आहे. सो त्याच्यामुळे टेस्ट काय झाली तुमची? पास झाली. सो सिमिलर वे जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. याच वे ना आपल्याला हिअर वी कॅन सी दॅट जिथं जे आहे एक्झिक्युशन झालेलं आहे त्या स्पेसिफिक लोकेशनला. सो वी कॅन सी दॅट इमेज काय झाली तुमची? विजिबल आहे. सो टेस्ट तुमची पास झाली. आणि कुठलं आहे ना आपण बघितलं ऍट्रिब्यूट? काय बघितलं? गेट बाय अल टेक्स्ट. वी आर गोइंग टू बी, किंवा जस्ट हिअर अगेन अवेट पेज डॉट. सेम आपण पेज डॉट गो टू मध्ये मी इथे चाललो आपल्या ऑफिशियल वेबसाईटला उत्कर्ष अकॅडमीच्या. वेट एक्सपेक्ट पेज डॉट गेट बाय ऑल टेक्स्ट. आपण इथं बघू शकतो तर ऑल टेक्स्ट काय होतं? ऑल्ट ऍट्रिब्यूट मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेस्टिंग. सो आणि तो त्यानुसार त्या इलिमेंट जे आहे ते आपल्याला विजिबिलिटी चेक करायची, ते अवेलेबल आहे का नाही पेजवर टू बी विजिबल. सो जस्ट हिअर again we are going to be hmm? हम्म. ओके, सो हिअर वी कॅन सी दॅट. आता इथे काय म्हणते? दोन इलेमेंट. अगेन वी कॅन सी दॅट. सो दोन ठिकाणी हा काय झालंय? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेस्टिंग. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेस्टिंग हिअर दे आर गोइंग टू बी फाउंड इन टू टाइम्स. सो त्याच्यामुळे इथे इमेजला काय म्हणायला लागलं इथे? दोन वेळेस तुम्हाला हे जे लोकेटर आहे दोन ठिकाणी त्याला ट्रिगर झालेले. सो दोन इमेज टॅग आहेत या वेब पेजवर. सो हिअर वी कॅन सी दॅट. सो दोन ठिकाणी ते सेम अल्ट ॲट्रिब्यूट त्याला फाइंड आउट झाले. सो त्याच्यामुळे इथं काय म्हणतं? हे स्क्रिप्ट काय झालेली? हा, अगेन दे आर गोइंग टू बी से दॅट स्क्रिप्ट इज गेटिंग फेल्ड. त्याच्यामुळं तर किती एलिमेंट भेटले वेब पेजवर? किंवा आपण इथं पण बघू शकतो जस्ट जर आपण इकडं जाऊन जर बघितलं तर
इथं आपल्याला हा जो आता आपण जो काही अल्ट ॲट्रिब्यूट मधून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेस्टिंग हे जर हे केलेलं मी सपोज हे ॲट्रिब्यूट घेतलं मी पूर्ण कॉपी पेस्ट करतो मी. टॅग नेम तुमचा काय होता? इमेज. इमेज टॅग मध्ये हा ॲट्रिब्यूट होता. सो आता आपण जर जस्ट हिअर ऑब्झर्व केलं तर किती मॅचेस आले तिथं? हाऊ मेनी मॅचेस वी कॅन सी हिअर? जे ॲट्रिब्यूट आपण इथं बघतोय किती वेळेस भेटलंय तुम्हाला? हाऊ मेनी टाइम्स वी कॅन सी दॅट? 2 टाइम्स. किती वेळेस भेटलंय तुम्हाला? 2 टाइम्स. सो त्याच्यामुळेच इथं काय व्हायला लागले, स्क्रिप्ट जी आहे ते स्क्रिप्ट काय व्हायला लागली, ज्यावेळेस रन टाइम आपण इथे चेक केलं तर रन टाइम स्क्रिप्ट काय झाली, फेल झाली. कशामुळे फेल झाली? का तर आपल्याला हे अल्टेक्स किती वेळेस भेटलं, 2 टाइम्स भेटलं. पण जर ते सिंगल टाइम जसं अर्लियर आपण बघितलं होतं, हा आपण आपल्या लोकल मशीनवर जे पेज तयार केलेलं होतं त्यामध्ये सिंगल टाइम होतं, तिथं टेस्ट काय झाली होती, पास झाली होती. सो या वेळेनं जर सपोज ते सिंगल असेल अल्ट ॲट्रिब्यूट किंवा एकच लोगो असेल वेब पेजवर, हा, सो हिअर वी कॅन सी दॅट लोगो आपल्याला एकच दिसतोय त्या पेजवर, पण इथं 2 इमेज टॅग आहेत. सो 2 इमेज टॅग आहेत त्याच्यामुळे इथं काय व्हायला लागले, हा, हिअर वी कॅन सी दॅट. हा, पण सपोज ह्याच्यामध्ये आणखी आपल्याला ऑप्शन काय आहे की सपोज आपण काय केलं, मला काय करायचंय, जस्ट हिअर मी इथे कॉल करतो. मी काय करायला लागलो, मला फक्त फर्स्ट एलिमेंट रेंडर करायचं. हा, जो आहे गेट बाय एल टेक्स्ट न फर्स्ट एलिमेंट रेंडर करायचा आणि तो काय असायला पाहिजे, टू बी विजिबल असायला पाहिजे. सो अगेन वी आर गोइंग टू बी रीरन द टेस्ट. फर्स्ट मध्ये थिंग नाहीये. हिअर वी कॅन सी द डिफरंट अप्रोच. सो याच्यामध्ये जो आपल्याला इथं इलेमेंट भेटतोय, सॉरी, इथं जो इलेमेंट भेटतोय तो 2 इमेज टॅग आहे इथं. ओके, सो हा एक इमेज टॅग आहे आणि हा इथं एक इमेज टॅग भेटायला लागलाय. हा, आणि दोन्हीमध्ये सेम ॲट्रिब्यूट आहे. सो त्याच्यामुळं आता हा जो आहे तो हा आता हायलाइट होत नाहीये इमेज टॅग, पण हा इमेज टॅग इथं पेजला हायलाइट करतोय. सो वी कॅन यूज द डिफरंट अप्रोच, बट जस्ट रिमेंबर अल्ट टेक्स्ट जे आहे, अल्ट टेक्स्ट काय करायचं आपल्याला कधी यूज करायला लागलो, व्हेन वी आर गोइंग टू बी अल्ट इमेज टॅग मध्ये ALT नावाचं ॲट्रिब्यूट असेल तर त्या केसमध्ये वी आर गोइंग टू बी यूज द अल्ट टेक्स्ट ॲट्रिब्यूट. सो अल्ट टेक्स्ट ॲट्रिब्यूट नंतर we are going to be jump to the next. So just we are going to be comment out these 2 lines. सो ऑल टेक्स्ट नंतर बघा नेक्स्ट कुठला आहे, गेट बाय टायटल. कुठला आहे, गेट बाय टायटल. सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी राईट वन मोर टेस्ट हिअर, टेस्ट लोकेटर डेमो गेट बाय टायटल.
सो तर गेट बाय टायटलनं जर आपण इथं ऑब्झर्व केलं, सो गेट बाय टायटल काय सांगतंय, लोकेटर लोकेट अन एलिमेंट बाय इट्स टायटल ॲट्रिब्यूट. कशानं तुम्ही, कुठल्या ॲट्रिब्यूटनं, टायटल ॲट्रिब्यूटनं एलिमेंट काय करणार आहेत, लोकेट करणार आहेत. सो जस्ट हिअर वी कॅन सी, आता इथे हे जे इलिमेंट आपण इथे बघतोय गेट बाय टायटलमध्ये, हिअर वी कॅन सी दॅट कपल ऑफ एलिमेंट्स. सो जसं की इथं होम आहे, ही जी लिंक आहे, तर होम असेल किंवा अगेन हिअर वी कॅन सी दॅट HTML इथं टेक्स्ट, हिअर वी कॅन सी दॅट. तर आता ह्याच्यामध्ये हे जे काही ॲप ABBR नावाचा टॅग इथे दिसतोय, तर त्याच्यामध्ये इथं काय दिसायला लागले आपल्याला, हिअर वी कॅन सी दॅट दिस इज द टायटल. काय आहे त्याच्यामध्ये, हे टायटल ॲट्रिब्यूट कुठलं यूज केलं, म्हणजे ॲट्रिब्यूट काय आहे, टायटल आहे. सो अगेन हिअर वी कॅन सी दॅट स्पॅन टॅगमध्ये, हिअर वी कॅन सी दॅट दिस इज द टायटल. टूल टिप टेक्स्ट नावाचं काय आलेलं इथं, हां, टायटल. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट दिस इज द टूल, दिस टेक्स्ट हॅज अ टूल टिप. सो टूल टिप टेक्स्ट नावाने इथं आपण काय करायला लागलो, ती जे काही इलिमेंट आहेत, हे टायटल, जर टायटल ॲट्रिब्यूट असेल, टॅगमध्ये जर टायटल ॲट्रिब्यूट असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, वी आर गोइंग टू बी यूज द गेट बाय टायटल. सो अगेन हिअर वी कॅन सी दॅट इथं पण बघू शकतो, अँकर टॅगमध्ये इथे काय आहे, टायटल ॲट्रिब्यूट आहे. सो होम पेज लिंक काय दिलेलं आहे, अँकर टॅगमध्ये टायटल काय दिलेलं आहे, होम पेज लिंक. सो ह्या केसमध्ये वी आर गोइंग टू बी यूज, किंवा जस्ट हिअर अगेन मी जर इथं गुगलला गेलो आणि वी आर गोइंग टू बी सी सम लिंक्स. सो टायटल ॲट्रिब्यूट आहे का बघूत आपण याच्यामध्ये. नो, दे आर नॉट गोइंग टू बी यूज एनी टायटल. ठीक आहे, दे आर नॉट युझिंग हिअर एनी टायटल ॲट्रिब्यूट. बट आपण इथं बघू शकतो काही ठिकाणी आपण इथं हे जे काही इथं टेक्स्ट आहेत, काही लिंक आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, टायटल ॲट्रिब्यूट. जर टायटल ॲट्रिब्यूट असेल, हां, कुठल्याही टॅगमध्ये जर टायटल ॲट्रिब्यूट असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, गेट बाय टायटल हे मेथड किंवा हे लोकेटर आपण यूज करू शकतो. कुठलं, गेट बाय टायटल. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट गेट बाय टायटल ना, हां, जस्ट वी आर गोइंग टू बी टायटलची जी काय व्हॅल्यू असेल, सो जसं की आपण इथं होमसाठी आपण बघत होतो, सो होमसाठी टायटलची काय व्हॅल्यू आहे, होम पेज लिंक. सो ही टायटलची व्हॅल्यू आपण इथं दिली. सपोज त्याला काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचं आहे, यू वॉन्ट टू परफॉर्म एन ॲक्शन, क्लिक. सो ती लिंक आहे, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकतात. सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी क्लिक. किंवा सपोज मला काय चेक करायचं आहे, आता याच्यावर जसं आपण क्लिक केलं तर क्लिक होते की नाही, हां. किंवा सपोज मला काय करायचं आहे, हे टेक्स्ट प्रेझेंट आहे की नाही, आता कशामध्ये, दिस दिस टेक्स्ट हॅज अ टूल टिप, हे टेक्स्ट आहे की नाही, मला प्रेझेंट आहे की नाही चेक करायचं आहे. पण त्याच्यासाठी इलिमेंट काय, टायटलमध्ये काय व्हॅल्यू आहे, टूल टिप टेक्स्ट. सो सपोज अगेन हिअर आय एम गोइंग टू बी यूज वेट एक्सपेक्ट पेज डॉट गेट बाय टायटल. गेट बाय टायटलमध्ये आपण टूल टिप टेक्स्ट दिलं, आणि इथं काय करायला लागलो, आता ते टेक्स्ट आहे की नाही हे आपल्याला काय करायचंय, सो टू कंटेंट टेक्स्ट काय यूज करायला लागलो मी, मेथड टू कंटेंट टेक्स्ट. टू कंटेंट टेक्स्ट मध्ये कुठलं टेक्स्ट चेक करायचं आपल्याला, दिस टेक्स्ट हॅज अ टूल टिप. त्या पेजवर हे टेक्स्ट आहे की नाही काय करायचं आपल्याला चेक करायचंय. जर असेल तर ते काय होईल, पास होईल, नाहीतर दे आर गोइंग टू बी फेल. आणि त्यानंतर ही क्लिकवाला आपण काय करूत, नेक्स्ट लाईनला इकडे ऍड करू, नंतर आपण क्लिकवाला. सो नाऊ वी आर गोइंग टू बी रन
गेट बाय टायटल. सो आपण इथं बघू शकतो ही टेस्ट काय झाली, तुमची पास झाली. सो त्यानं ह्याच्यावर काय केलंय, क्लिकवर क्लिक केलेलं आहे, क्लिकवर क्लिक केलेलं आहे, ॲज वेल ॲज त्यानं काय चेक केलेलं आहे, अगेन दे आर गोइंग टू बी, ते टेक्स्ट प्रेझेंट आहे की नाही हे सुद्धा त्यानं काय केलेलं आहे, दे आर गोइंग टू बी व्हॅलिडेट की दिस टेक्स्ट हॅज अ टूल टेक्स्ट. सो जर असेल तरच त्या केसमध्ये टेस्ट काय होईल तुमची, पास होते. सो कंटेंट टेक्स्टनं काय केलं की या इलेमेंटमध्ये टायटलमध्ये, जिथं टायटलमध्ये टायटल ॲट्रिब्यूटमध्ये टूल टिप टेक्स्ट आहे, ते ऍक्च्युअल पेजवरचं जे प्रेझेंट टेक्स्ट काय असलं पाहिजे, तर दिस टेक्स्ट हॅज अ टूल टिप, दिस टेक्स्ट हॅज अ टूल टिप. सो ते आहे का, तर आहे. सो त्या केसमध्ये टेस्ट काय झाली तुमची, वी कॅन सी दॅट आवर टेस्ट इज गेटिंग पास. सेकंड काय केलेलं होतं आपण, क्लिकवर त्या टायटलनं जे काही टायटलमध्ये होम लिंक पेज जे होतं ॲट्रिब्यूट, त्यांना त्या होम बटनवर काय करायला लागले किंवा त्या लिंकवर काय करायला लागले, क्लिक ॲक्शन दे आर गोइंग टू बी परफॉर्म, विच ॲक्शन, क्लिक ॲक्शन. सो ह्या वेनं वी आर गोइंग टू बी यूज द गेट बाय टायटल. कुठलं ॲट्रिब्यूट कुठलं बघितलं आपण लोकेटर, गेट बाय टायटल. सो हे सिम्पल येतं. आता प्लेस होल्डर असेल, टायटल असेल, तर आपण बघितलं अल टेक्स्ट असेल, तर हे अल टेक्स्ट असेल किंवा प्लेस होल्डर असेल किंवा टायटल असेल, तर हे काय ॲट्रिब्यूट आहे. प्लेस होल्डर ॲट्रिब्यूट आहे टॅगचं, ALT ॲट्रिब्यूट आहे इमेज टॅगचं. हा, प्लेस होल्डर मोस्टली इनपुट टॅगमध्ये असतं, लक्षात राहू द्या. प्लेस होल्डर इनपुट टॅगचा ॲट्रिब्यूट आहे, ALT इमेज टॅगचा ॲट्रिब्यूट आहे. टायटल आपण बघितलं, टायटल डिफरंट डिफरंट टॅगमध्ये आता आपण ऑब्झर्व केलं, जसं की अँकर टॅग आहे, अँकर टॅगमध्ये बी ते आपण बघू बघू शकतो काय यूज केलेलं आहे, जसं की हा अँकर टॅग आहे, अँकर टॅगमध्ये पण यांनी काय यूज केलंय, टायटल यूज केलंय. परत इथं स्पॅन टॅगमध्ये पण दे आर गोइंग टू बी यूज द टायटल. सो डिफरंट डिफरंट टॅगमध्ये ते आर गोइंग टू बी यूज द टायटल. पण ते ॲट्रिब्यूट असेल तरच ते आपल्याला ते काय यूज करता येतं, गेट बाय टायटल हे हे लोकेटर आपल्याला यूज करता येतं. मग गेट बाय प्लेस होल्डर असेल, गेट बाय अल टेक्स्ट असेल, गेट बाय टायटल असेल, हे ॲट्रिब्यूट आहेत टॅग मधले. तुमच्या वेब पेजमध्ये जे काही टॅग आहेत, त्या टॅगमध्ये जर ॲट्रिब्यूट असतील हे, आणि त्या ॲट्रिब्यूट मधली व्हॅल्यू यूज करून आपल्याला ते लोकेटर म्हणून आपण काय करणार आहेत, यूज करणार आहेत. पण त्याच्या आधी आपण बघितलं गेट बाय लेबल काय आहे, तुमचा स्पेसिफिक टॅगच आहे. नंतर लेबल टॅग असेल तरच आपण गेट बाय लेबल ॲट्रिब्यूट काय करू शकतो, यूज करू शकतो. त्यानंतर गेट बाय टेक्स्टला तसं काही टॅगचं रिस्ट्रिक्शन नाहीये. ते टेक्स्ट वेब पेजवर जे प्रेझेंट असेल, ते कुठल्याही टॅगमध्ये असू ना, ते आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. हा, सो हे झाले आपले, आपण 5 लोकेटर बघितले. आता 6वं जे लोकेटर आहे ते कुठलं आहे, गेट बाय टेस्ट आयडी. सो काय म्हणतंय, टू लोकेट अन इलिमेंट बेस्ड ऑन डेटा टेस्ट आयडी ॲट्रिब्यूट. कशासाठी, ज्या केसमध्ये आता सिमिलर जसं आपण काय बघितलं आतापर्यंत, ॲट्रिब्यूट बघत आलोत ह्याच्यामध्ये, गेट बाय टायटल असेल, टायटल ॲट्रिब्यूट आहे, गेट बाय प्लेस होल्डर असेल, प्लेस होल्डर ॲट्रिब्यूट आहे, गेट बाय अल टेक्स्ट आहे, ALT ॲट्रिब्यूट आहे. सो तसंच इथं सुद्धा काय सांगितलेलं आहे, हा, डेटा टेस्ट आयडी काय आहे, डेटा टेस्ट आयडी जर ॲट्रिब्यूट असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही काय यूज करू शकतात, कुठलं लोकेटर, टेस्ट आयडी, गेट बाय टेस्ट आयडी हे तुम्ही यूज करू शकतात. जस्ट वी आर गोइंग टू बी राईट वन मोर टेस्ट हिअर, get by test id, call the async function, call the page fixture, and call the arrow function. Hmm? So similar आता डेटा टेस्ट आयडी सुद्धा साठी सुद्धा जस्ट हिअर वी कॅन सी वन एक्झाम्पल हिअर. सो इन्स्पेक्ट करायला लागलो मी. आता सपोज इथं जॉन डो आहे, सो जॉन डो मध्ये नाहीये, ठीक आहे. इथं वरती बघू शकतो आपण, हा हे जे पूर्ण आहे, पूर्ण कार्ड आहे, त्या कार्ड जो DIV आहे, या DIV मध्ये डेटा टेस्ट आयडी आहे का, डेटा टेस्ट आयडी ॲट्रिब्यूट आहे. हे कार्ड आपल्याला बघायचं प्रेझेंट आहे की नाहीये. सो कॅन वी सी डेटा टेस्ट आयडी इज देअर, आहे की नाहीये.
सो अगेन हिअर वी कॅन सी दॅट. सपोज हे एडिट प्रोफाईल जे आहे, तर एडिट प्रोफाईलसाठी सुद्धा इथं ज्या वेळेस मला या बटनवर क्लिक करायचंय, तर या बटनचं पण ऍट्रिब्यूट आहे डेटा टेस्ट आयडी. किंवा इथं आपण खाली बघतोय, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट सम प्रोडक्ट्स याच्यामध्ये दिलेले आहेत. सो इथं सुद्धा आपण डेटा टेस्ट आयडी आहे. सो जसं की आता सपोज हे पहिलं बघायचं आपल्याला, डेटा टेस्ट आयडी मध्ये इथं काय आहे, युजर प्रोफाईल कार्ड हा एलिमेंट आपण इथे घेतला सपोज जस्ट हिअर. वेट, एक्सपेक्ट पेज डॉट, काय यूज करायचं आपल्याला, गेट बाय टेस्ट आयडी. तो टेस्ट आयडी दिला. आणि ते काय करायला लागलो आपण, अगेन सिम्पल, ते टेस्ट आयडी त्या पेजवर प्रेझेंट आहे की नाही चेक करायचे. सो वी आर गोइंग टू बी यूज द सेम टू बी विजिबिलिटी. मी इथे चेक करायला लागलो टू बी विजिबल. सो जस्ट वी आर गोइंग टू बी रन द सेम. सो आपण इथे बघू शकतो, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. इथं काय करायला लागलंय, दे आर गोइंग टू बी विजिबिलिटी. काय करतोय तो, चेक करतोय. काय चेक करतोय, हायलाइट झालंय की पूर्ण जे कार्ड आहे, युजर प्रोफाईल कार्ड नावाचं जे डेटा टेस्ट आयडी ना आपल्याला डीआयव्ही मध्ये पूर्ण सगळे एलिमेंट होते. कॅन बी सी. किंवा सपोज हिअर अगेन वी आर गोइंग टू बी सी वन मोर. ह्याच्यामध्ये आता जसं एडिट प्रोफाईलला आपल्याला क्लिक करायचं. सो एडिट प्रोफाईलला क्लिक करायचं तर इथं वी कॅन यूज, काय यूज करायला लागलो आपण, डेटा टेस्ट आयडी ना त्याच्यावर क्लिक करतोय. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट वेट पेज डॉट गेट बाय टेस्ट आयडी. सो त्या एडिट बटनचा जो त्याचा जे ऍट्रिब्यूट मधली व्हॅल्यू होती ती घेतली आपण, आणि त्याच्यावर काय करायला लागलो, आपण कुठली ऍक्शन परफॉर्म करायला लागलो, वी आर गोइंग टू बी परफॉर्म विच ऍक्शन, क्लिक ऍक्शन. सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी रन वन्स अगेन. सो आपण इथे बघू शकतो, क्लिकचं कॅन वी सी दे आर गोइंग टू बी हायलाइटेड. एडिट प्रोफाईल बटनवर तो क्लिक करायला लागला. आणि अर्लियर दे आर गोइंग टू बी चेक द, काय चेक करत होता तो, विजिबिलिटी. तो इलिमेंट आहे की नाही तो काय करत होता पूर्ण, आणि त्यानंतर त्या क्लिकवर काय करायला लागलाय तो, जस्ट दे आर गोइंग टू बी परफॉर्म ऍक्शन ऑन दॅट क्लिक बटन. सो डेटा टेस्ट आयडी जिथं कुठं असेल तर ते डेटा टेस्ट आयडी पण जर ऍट्रिब्यूट असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, हे गेट बाय टेस्ट आयडी नावाचं फीचर आपल्याला काय केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. इज इट क्लिअर? इथपर्यंत मला सांगा, कुठल्या लोकेटरमध्ये काही डाऊट, काही डिफिकल्टी आहे? हम्म? आपण किती लोकेटर बघितले, गेट बाय टेस्ट आयडी एक, गेट बाय टायटल दोन, गेट बाय अल्टेक्स तीन, गेट बाय प्लेस होल्डर चार, गेट बाय लेबल पाच, आणि गेट बाय टेक्स्ट सहा. फक्त एक लोकेटर राहिले, कुठलं, गेट बाय रोल. कुठलं लोकेटर राहिले, आणि हे सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात भारी लोकेटर आहे जे की आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे प्लेराईटनं. कुठलं, गेट बाय रोल. हे आपल्याला, ह्याला असं रिस्ट्रिक्शन नाहीये की आतापर्यंत आपण जसं की काय होतं, प्रत्येक लोकेटर यूज करताना काय होतं, आता जसं की डेटा टेस्ट आयडी यूज करायचं होतं आपल्याला, गेट बाय टेस्ट आयडी. तर गेट बाय टेस्ट आयडी साठी डेटा टेस्ट आयडी नावाचं ऍट्रिब्यूट असेल तरच ते यूज करता येत होतं. गेट बाय अल्ट टेक्स्ट यूज करायचंय, अल्ट ऍट्रिब्यूट असेल तरच ते यूज करता येतं. लेबल यूज करायचंय, लेबल टॅग असेल तरच ते यूज करता येतं. हा. सो हे यांना काय आहे रिस्ट्रिक्शन, म्हणजे हे लोकेटर डायरेक्ट नाही यूज करता येत. ते ऍट्रिब्यूट प्रेझेंट असतील, ते टॅग प्रेझेंट असतील तरच हे ऍट्रिब्यूट यूज करता येतात. पण गेट बाय रोलला तसं नाहीये.
हा गेट बाय रोलला तसं आहे का? नाहीये. सो जस्ट वी आर गोइंग टू बी सी दॅट हाऊ वी आर गोइंग टू बी यूज दॅट. मग हे कसं यूज करायचंय? कुठलं लोकेटर? विच लोकेटर वी कॅन सी दॅट हिअर? गेट बाय रोल. तुमचं कुठलं बघायचं आपल्याला आता इथं? गेट बाय रोल, जे की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, मोस्टली यूज होत. हा प्ले मध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर असणारं, सगळ्यात जास्त यूज होणारं लोकेटर कुठलं आहे? गेट बाय रोल. सो टू लोकेट एक्सप्लिसिट अँड इम्प्लिसिट ऍक्सेसिबिलिटी ऍट्रिब्यूट्स. म्हणजे ऍट्रिब्यूट म्हणजे एक्सप्लिसिटली, म्हणजे असतील ऍट्रिब्यूट तर इम्प्लिसिटली आपण कॉल करायला लागलो, नसतील तर एक्सप्लिसिटली कॉल करून ते आपण यूज करायला लागलो. तसं याचं काय होतं? मिनिंग होतं. सो आता हे कसं यूज करायचं? गेट बाय रोलनं कसं यूज करायचं? एखादा इलिमेंट असेल तर तो इलिमेंट कसा आपण गेट बाय रोलनं हे करणार आहेत? सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट एक्झाम्पल. आता जसं की गेट बाय रोल ना, सपोज मला काय करायचंय, हा हे बटन आहे. बटन काय करायचंय मला? इन्स्पेक्ट करायला. पहिल्यांदा मी बटन काय करतो इथं? इन्स्पेक्ट करतो. सो बटन इन्स्पेक्ट केल्यानंतर जस्ट हिअर वी कॅन सी दॅट ह्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट काय आलाय? रोल इज इक्वल टू काय आलाय? रोल इज इक्वल टू काय आलाय? रोल इज इक्वल टू रोल काय घेतला आपण इथं? बटन. बट बरोबर. म्हणजे इथं रोल घेतला सपोज आपण बटन. पण ह्या पेजवर बटन काय आहे? दोन तीन बटन आहेत ना इथं. हा, जर सपोज आणखी एक बघितलं आपण इथं DIV मध्ये, पण इथं रोल काय आहे एका ठिकाणी? कॅन वी सी हिअर अगेन? वी कॅन सी देर इज ऑल्सो येस. बटन आहे. हा, मग आपल्याला काय होतं, जसं की आता मी गेट बाय रोल, आपण इथं गेट बाय रोलनं आपण बघायला लागलो. तिथं गेट बाय रोलनं काय म्हणतोय मी? मला हे इलेमेंट स्पेसिफिक कुठलं हे करायचंय, चेक करायचंय. आणि त्या केसमध्ये चाललो मी लोकेटरमध्ये काय करायला लागलो? गेट बाय रोलनं. तर गेट बाय रोल यूज करत असताना हाऊ वी आर गोइंग टू बी, की स्पेसिफिकली आता जसं की आपण बघायला लागलो ते गेट बाय रोल. हा, सो गेट बाय रोल बघत असताना जसं की आपण इथं बघायला लागलो ते एक एक्झाम्पल इथं. सो H3 इथं आहे हेडिंग. सो हेडिंग मध्ये काय आहे? साइन अप. त्यानंतर लेबल. लेबल टॅग मध्ये परत इनपुट टॅग आहे, त्याच्यामध्ये चेकबॉक्स. हा, परत लेबल क्लोज केला. लाईन ब्रेक केलेली. ब्रेक म्हणजे लाईन ब्रेक करायचं असेल, नेक्स्ट लाईनला जायचं असेल तर BR टॅग यूज करतो. आणि बटन मध्ये इथे सबमिट आहे. सो आता इथे बघू शकतो आपण डिफरंट डिफरंट. आता जसं त्यांनी इथं सांगितलं होतं, जस्ट हिअर वी कॅन सी, की आपण इम्प्लिसिटली किंवा एक्सप्लिसिटली यूज करणार आहेत. काय? टू लोकेट बाय एक्सप्लिसिट और इम्प्लिसिट ऍक्सेसिबिलिटी फीचर. आता इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट ऍक्सेसिबिलिटी फीचर म्हणजे काय? आता आपल्याला इथं कुठं रोल दिसायला लागलाय का या टॅग मध्ये? कॅन वी सी एनिवेअर रोल ऍट्रिब्यूट? जसं की ते आपण एक्झाम्पल मध्ये इथं बघितलं. रोल ऍट्रिब्यूट आहे, राईट? बटन टॅग मध्ये कुठला ऍट्रिब्यूट आहे? बटन टॅग मध्ये कुठला ऍट्रिब्यूट आहे? रोल ऍट्रिब्यूट आहे की नाही इथं रोल? तसं इथं तुम्हाला रोल ऍट्रिब्यूट दिसायला लागले कुठं कुठं आहे का? H3 टॅग मध्ये, लेबल टॅग मध्ये, बटन टॅग मध्ये रोल आहे का काही? आहे का रोल काही? नो. नो. राईट. पण स्टील आपण इथं बघू शकतो. आता आपण काय यूज करायला लागलो? सपोज आता ही काय H3, H1, H2, H6 पर्यंत जे टॅग आपण यूज करतो, तर ते H1 to H6 टॅग जे असतात ते आपण यूज करतो हेडिंगसाठी. कशासाठी? हेडिंगसाठी. तर आपण इथं बघू शकतो बघा, इथं आपण कुठलाही रोल नसताना आपण काय केलं? एक्सप्लिसिटली कॉल केलं. गेट बाय रोल मध्ये कॉल काय केलं? गेट बाय रोल मध्ये कॉल काय केलं आपण? हेडिंग. काय कॉल केलं? हेडिंग. राईट. आणि त्याच्यामध्ये काय केलं? आता जसं की इथं टेक्स्ट आहे. टेक्स्ट काय? साइन अप. सो आपण इथं काय केलं? नेम काय केलं? इथं कॉल केलं. ऍट्रिब्यूट काय कॉल केलं? इथं नेम नाहीये, पण डिरेक्टली वी आर गोइंग टू बी एक्सप्लिसिटली तर जे टेक्स्ट आहे, तर टेक्स्ट आपण कशामध्ये कॉल करायला लागलो? त्याचं नेम. नेम मध्ये काय केलं? ते साइन अप. आणि विजिबिलिटी चेक करायला लागलो की विजिबल आहे की नाही. चेकबॉक्ससाठी.
चेकबॉक्स चेक होतंय की नाही तर त्याच्यासाठी चेक मेथड आहे. सो अगेन वी आर गोइंग टू बी यूज. आता इथं बघू शकतो आपण, हा जो आहे इथं टाईप आहे चेकबॉक्स. पण इथं रोल आहे का चेकबॉक्स? इनपुट टॅग मध्ये कुठं आपल्याला दिसतंय का रोल चेकबॉक्स? मग पण आपल्याला माहिती आहे की हा काय आहे, सबस्क्राईब काय आहे, या चेकबॉक्स आहे. त्याच्यासाठी आपण काय घेतलं, गेट बाय रोल काय घेतला, चेकबॉक्स. नेम काय आहे, सबस्क्राईब. इथं आपण जे टेक्स्ट दिसतंय, हा, आणि त्याच्यावर काय करायला लागलो, ऍक्शन कुठली करायला लागलो, वी आर गोइंग टू बी परफॉर्म चेक. मेथड कुठली, चेक. परत आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचंय. सो गेट बाय रोल काय घेतला, बटन. भले इथं नाही स्पेसिफाय करू दे, इथं काय आहे का ॲट्रिब्यूट मध्ये, बटन. नेम काय आहे, सबमिट. नेम काय आहे, इथं आपण काय केलेलं आहे, सबमिट. आणि त्याच्यावर ऍक्शन कुठली परफॉर्म करायला लागलोत आपण, वी आर गोइंग टू बी परफॉर्म विच ऍक्शन, क्लिक ऍक्शन. क्लिक ऍक्शन परफॉर्म करायला लागलोत. क्लिक ऍक्शन आपण त्याच्यावर काय करतोय, परफॉर्म करतोय. सो सिमिलरली वी आर गोइंग टू बी सी इन एक्झाम्पल. याच्यामध्ये जर सपोज आता मला या प्रायमरी बटनवर काय करायचंय, क्लिक करायचंय. सो याचं लोकेटर कसं आपण, हाऊ वी आर गोइंग टू बी फाइंड आउट द लोकेटर. सो काय करू आपण इथं, पहिल्यांदा आपण या पेजला नेव्हिगेट करायला लागलो. सो वी आर गोइंग टू बी नेव्हिगेट टू दॅट पर्टिक्युलर पेज. त्यानंतर अवेट पेज डॉट काय यूज करायला लागलो, गेट बाय रोल. ओके. सो रोल काय रोल काय आहे इथं, रोल बटन आहे की नाही, मला सांगा. इथं रोल जो आहे, हा रोल काय आहे, इथं डिफाईन करू द्या नाही करू द्या, हे रोल काय आहे याचं, बटन. आणि ह्याच्यामध्ये हा टेक्स्ट काय आहे, प्रायमरी ऍक्शन. कुठलं बटन आहे, प्रायमरी ऍक्शन. सो मग आपण इथं काय करू शकतो, कॉमा देऊन काय करायला लागलो, तर आपण काय यूज करतोय मध्ये, नेम ऍट्रिब्यूट. काय करायला लागलो तिथं, कॉमा, कर्ली ब्रासेस, नेम, कोलन, आणि त्याची व्हॅल्यू काय, प्रायमरी ऍक्शन. कुठलं नाव होतं त्याच्यावर, प्रायमरी ऍक्शन. सपोज त्याच्यावर काय करायचं तुम्हाला, हा विजिबिलिटी चेक करायची असेल तर एक्सपेक्ट लावून टू बी विजिबल चेक करा. किंवा सपोज तुम्हाला कुठली ऍक्शन परफॉर्म करायची, क्लिक ऍक्शन परफॉर्म करायची, तर क्लिक ऍक्शन परफॉर्म करा. हा. सो ह्या वेनं आपण काय करायला लागलो, तर इथं तिथं रोल होता म्हणून आपण तिथे स्पेसिफाय केला. जर सपोज नसेल रोल, या केसमध्ये तिथं रोल होता म्हणून आपण स्पेसिफाय केलं की रोल आहे. ठीक आहे. पण जर सपोज आता इथं बघितलं आपण, नेक्स्ट एक बघितलं आपण, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट टॉगल बटन. आता टॉगल बटन मध्ये इथं रोल ऍट्रिब्यूट आहे का, टॉगल बटन मध्ये नो आहे का, हा ऍट्रिब्यूट आहे का, रो रोल आहे का तिथं. बट अगेन वी आर गोइंग टू बी यूज दॅट. इथं सुद्धा आपण काय करू शकतो, जस्ट हिअर मी वेट वेट एक्सपेक्ट, एक्सपेक्ट मध्ये काय करायला लागलो मी, पेज डॉट गेट बाय रोल. गेट बाय रोल मध्ये माहिती आहे आपल्याला ते काय आहे, बटन. म्हणून आपण काय कॉल केलं, बटन. त्याच्यामध्ये काय करायला लागलो आपण, नेम, आणि नेम मध्ये वी आर गोइंग टू बी स्पेसिफाय काय नाम नेम होतं इथं, त्याचं टेक्स्ट काय होतं, टॉगल बटन. सो टॉगल बटन इथं चेक करायचंय की विजिबल आहे का नाही, किंवा टू बी इनेबल आहे का नाही चेक करायचंय, किंवा विजिबल आहे की नाही चेक करायचंय. सो जस्ट वी आर गोइंग टू बी इनेबल्ड आहे का नाही, म्हणजे इनेबल आहे का नाही म्हणजे डिसेबल आणि इनेबल असतात. काही बटन बघा डिसेबल असतात. सो आपल्याला बघायचंय, जर इनेबल्ड असेल तर त्यानंतर आपण काय करू शकतो, वी आर गोइंग टू बी परफॉर्म क्लिक ऍक्शन. सो ह्या वेनं वी आर गोइंग टू बी सी, हे कुठलं येईन बटनसाठीच नाही, कुठलाही इलिमेंट असू द्या. जसं की आपण पहिलं बघा, ज्यावेळेस एक स्क्रिप्ट आपण ह्या एक्झाम्पलमध्ये बाय डिफॉल्ट स्क्रिप्ट एक लोड झालेली होती. सो याच्यामध्ये आपण इथे बघू शकतो, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट इन्स्टॉलेशन. इथं गेट बाय रोलनं काय केलेलं होतं, इन्स्टॉलेशन. सो किंवा इथं बघू शकतो आपण गेट बाय रोलनं काय केलेलं होतं, गेट स्टार्टेड. ज्यावेळेस आपण प्ले राईटच्या ऑफिशियल वेबसाईटला चाललो, कुठं,
प्लेराईटच्या ऑफिशियल वेबसाईटला चाललो आणि ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला ह्या लिंकला क्लिक करायचंय. कुठल्या? गेट स्टार्टेड नावाच्या लिंकला क्लिक करायचंय. सो इथं बघू शकतो आपण इन्स्पेक्ट केल्यानंतर मी ह्या पेजला ह्या एलिमेंटला इन्स्पेक्ट केलं. अँकर टॅग आहे. अँकर टॅग आहे म्हणजे काय आहे? रोल काय झाला? लिंक आहे. अँकर टॅग आहे म्हणजे रोल काय झाला त्याचा? रोल काय झाला? अँकर टॅग आहे म्हणजे त्याचा रोल काय झाला? ती काय आहे? लिंक. मग इथं आपण बघू शकतो काय यूज केलंय त्यांनी? गेट बाय रोल काय यूज केलं? लिंक. आणि जे आपण इथं बघू शकतो की याच्यामध्ये टेक्स्ट काय आहे? इथे बघू शकतो गेट स्टार्टेड टेक्स्ट आहे. मग नेम ऍट्रिब्यूट मध्ये काय पास केलं त्यांनी? गेट स्टार्टेड. आणि त्याच्यावर काय करायला लागले? दे आर गोइंग टू बी परफॉर्म विच ऍक्शन? दे आर गोइंग टू बी परफॉर्म क्लिक ऍक्शन. अगेन परत ज्यावेळेस आपण गेट स्टार्टेड वरून गेलो कुठल्या इन्स्टॉलेशनला, कुठे तिथं आपण इन्स्टॉलेशन. सो वी कॅन सी कपल ऑफ इन्स्टॉलेशन आपण गेट बाय टेक्स्ट न बघितलं होतं. इथं पण इन्स्टॉलेशन आहे, इथं पण इन्स्टॉलेशन आहे. पण मला कुठलं बघायचंय? हेडिंग मधलं इन्स्टॉलेशन बघायचंय. कशामधलं? कुठल्या टॅग मधलं? कुठल्या टॅग मधलं? हेडिंग टॅग मधलं. सो इथं आपण बघू शकतो गेट बाय रोल काय यूज केला तिने? हेडिंग. हा, त्याच्यातलं टेक्स्ट नेम काय गेलं? इन्स्टॉलेशन. आणि ते काय करायला लागलेत? विजिबिलिटी चेक करायला लागलेत. सपोज तुम्हाला हे जस्ट वी आर गोइंग टू बी ऑब्झर्व ह्याच्यामधलं हे जे इन्स्टॉलेशन आहे हे इन्स्टॉलेशन कुठल्या टॅग मध्ये आता? कुठल्या टॅग मध्ये? स्पॅन टॅग मध्ये. हा, परत ही जी आहे सुजस्ट हिअर वी कॅन सी किंवा इन्स्टॉलेशन आणखी कुठं आहे का? इन्स्टॉलेशन दोनच ठिकाणी आहे. ठीक आहे. सो दिस इज नॉट इनसाइड द हेडिंग राईट. सो आपल्याला मागच्या वेळेस जसं गेट बाय टेक्स्टला दोन एलिमेंट भेटले होते. आता जर मी हेडिंग नाही त्याचं चेक केलं तर युनिक एलिमेंट आहे ते विजिबल आहे की नाही चेक करायला लागलो. सो हे असे मल्टिपल कुठलाही एलिमेंट असू द्या तुमचं, हेडिंग टॅग मधला असू द्या, लिंक टॅग मधला असू द्या, बटन टॅग मधला असू द्या, हा, किंवा इमेज टॅग मधला असू द्या, काहीही चेक करायचं असेल. सपोज मला काय चेक करायचे? इनिशियल जस्ट तिथं ऑफिशियल याच्यावर गेलो मी इथं. मला आता गेट बाय रोल ना हे काय करायचंय? लोगो प्रेझेंट आहे की नाही चेक करायचंय. सो मी इथं काय करणार? आता इथं रोल काय येणार? रोल काय येणार? रोल काय येणार? इमेज आहे की नाही तो? रोल काय आहे याचा? इमेज आहे. हाय काय आहे? अनुजी. इमेज आहे. आणि मी काय करणार याच्यामध्ये? मग याच्यामधलं कुठलं असं नेमच नाही आता. इथं तुम्ही म्हणताल की नेम. सो नो, वी आर गोइंग टू बी यूज एनी ऍट्रिब्यूट. मधलं ऍट्रिब्यूट पण आपण गेट बाय रोल मध्ये यूज करू शकतो. तर आपण रोल घेणार इमेज. आणि मग तुम्हाला एसआरसी ऍट्रिब्यूट यूज करायचंय, अल्ट ऍट्रिब्यूट यूज करायचंय, क्लास ऍट्रिब्यूट यूज करायचंय. ते पण यूज करून आपण इथं लोकेटर ह्याचा वी आर गेटिंग दॅट लोकेटर. सो हे असे कपल ऑफ मल्टिपल वेन आपल्याला काय करता येतात? गेट बाय रोल नाही तर लोकेटर काय करता येतात? फाइंड आउट करता येतात. सो जस्ट हिअर जे आपण आता जे दोन तीन बघितले ते जस्ट वी आर गोइंग टू बी रन. सो आपण बघू शकतो टेस्ट तुमचे दोन्ही पास झालेले आहेत. सो पहिल्यांदा आपण काय केलं? टॉगल बटन जे आहे हा ते टॉगल बटन इनेबल आहे की नाही चेक केलं. इनेबल होतं. परत तुम्ही कशावर क्लिक करायला लागलात? प्रायमरी बटनवर क्लिक करायला लागलात. दे आर गोइंग टू बी परफॉर्म क्लिक ऑन टू दॅट प्रायमरी बटन. किंवा सपोज ह्या सेम आपण अर्लियर जे आपल्याला एक्झाम्पल मध्ये ह्या दिलेले टेस्ट आहे. सो जस्ट आय एम गोइंग टू बी एक कॉपी पेस्ट करायला लागलो आपल्या लोकेटरमध्ये. and we are going to be first we navigate to that page. राईटच्या पेजला जावं लागेल. सो
अगेन वी आर गोइंग टू बी सो हे जे आहेत हे सगळे हे प्ले राईटनं प्रोव्हाइड केलेले लोकेटर आहेत. हे कोणी प्रोव्हाइड केलेले लोकेटर आहेत हे सगळे? कोण प्रोव्हाइड केले ते सगळे लोकेटर? प्ले राईट. हा, आणि आपण इथे बघू शकतो जस्ट हिअर दे आर गोइंग टू बी युनिकली एलिमेंट भेटला, इन्स्टॉलेशन हेडिंग भेटलं, व्हिजिबिलिटी चेक केली, विजिबल आहे. गेट बाय रोल नाही तर लिंक वर क्लिक केलं, गेट स्टार्टेड भेटलं युनिक, दे आर गोइंग टू बी यूज. मग याला कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे. गेट बाय रोल तुम्ही हा कधीही कुठंही अप्लाय करू शकतात. पण बाकीचे जे आहेत हे लोकेटर कुठले? बाकीचे जे लोकेटर आपण बघितले, गेट बाय टेस्ट आय डी, डेटा टेस्ट आय डी ॲट्रिब्यूट असायला पाहिजे. हां, गेट बाय टायटल, टॅगमध्ये टायटल ॲट्रिब्यूट असायला पाहिजे. गेट बाय अल टेक्स्ट, इमेज टॅगमध्ये ALT नावाचं ॲट्रिब्यूट असायला पाहिजे. हां, गेट बाय प्लेस होल्डर, इनपुट टॅगमध्ये मोस्टली इनपुट टॅगमध्ये प्लेस होल्डर ॲट्रिब्यूट असायला पाहिजे. हां, गेट बाय लेबल, लेबल टॅग असायला पाहिजे. गेट बाय टेक्स्टला तसं काही नाही. गेट बाय टेक्स्टला काय, टेक्स्ट फक्त वेब पेजवरचं टेक्स्ट तुम्हाला ते कुठल्याही टॅगमध्ये असू द्या, टेक्स्ट जर असेल तर तुम्ही गेट बाय टेक्स्ट ॲट्रिब्यूटनं आपण एलिमेंट लोकेट करू शकतो. सो हे दीज आर द कपल ऑफ वेज, म्हणजे हे जे आहेत प्ले राईटनं प्रोव्हाइड केलेले लोकेटर्स आहेत. हे आपण यूज करू शकतो आणि वी आर गोइंग टू बी आयडेंटिफाय द एलिमेंट्स ऑन अ वेब पेज. सो याच्या पलीकडे जर सपोज आपल्याला हे म्हणजे मोस्टली फॅमिलियरली वी आर गोइंग टू बी गो विथ दॅट, हे पण यूज करू शकतो. पण याच्या व्यतिरिक्त अगेन आपल्याला जर जसे की सेलेनियमचे जे काही लोकेटर आहेत, सपोज आपल्याला वाटलं की नाही मला ते सेलेनियमचे लोकेटर मला फॅमिलियर आहेत, जर सपोज समवन इज वर्किंग अर्लियर फ्रॉम सेलेनियम, अर्लियर पासून आपण सेलेनियमवर काम करतोय आणि मला वाटलं की तेच लोकेटर मला कंटिन्यू करायचे, तर ते लोकेटर सुद्धा आपण काय करू शकतो तिथं यूज करू शकतो. ते लोकेटर सुद्धा आपण इथं यूज करू शकतो. आणि इथं आपण लोकेटरमध्ये जर बघितलं तर हे लोकेटर झाले तुमचे कुठले? हे प्ले राईटचे लोकेटर. हे सगळे काय आहेत? सो जस्ट टिल हिअर वी कॅन सी दॅट गेट बाय टेस्ट आय डी पर्यंत हे तुमचे कुठले आहेत? प्ले राईटचे लोकेटर. पण हे आपण CSS सिलेक्टर आणि एक्सपाथ म्हणजे CSS म्हणजे कॅस्केडेड स्टाईल शीट. सो CSS आणि एक्सपाथला सुद्धा प्ले राईट काय करतोय? सपोर्ट करतोय. काय करतोय? फक्त तिथं आपण गेट बाय रोल, गेट बाय टेस्ट आय डी, गेट बाय लेबल हे न यूज करता आपल्याला जर CSS किंवा एक्सपाथ यूज करायचं असेल तर आपल्याला पेज डॉट कुठली मेथड यूज करावी लागते? पेज डॉट लोकेटर. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपाथ पास करायचं ते एक्सपाथ पास करा, CSS सिलेक्टर पास करायचे ते CSS सिलेक्टर पास करा. सो आयदर जे कुठलं पास करायचे ते आपण ह्याच्यामध्ये पास करू शकतो. सो मग तुमच्यावर आहे, तुम्हाला जर CSS सिलेक्टर एक्सपाथ यूज करायचं असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकता. तुम्हाला बाय डिफॉल्ट जे हे सगळे जे काही लोकेटर आहेत, गेट बाय रोल, गेट बाय लेबल, गेट बाय प्लेस होल्डर, गेट बाय टेक्स्ट, गेट बाय अल टेक्स्ट, गेट बाय टायटल, गेट बाय टेस्ट आय डी, तर ते तुम्हाला जे फॅमिलियर वाटतं ते त्यांनी फ्रीडम दिलेले ते तुम्ही यूज करू शकतात. सो नेक्स्ट सेशनमध्ये आपण ह्या लोकेटरवर फोकस करणार आहेत. CSS आणि एक्सपाथ आपल्याला कसं यूज करायचं. सो ह्या हे जे काही आपण लोकेटर बघितले प्ले राईटचे, त्या लोकेटरमध्ये मला सांगा आता काही कोणाला डाऊट काही डिफिकल्टी आहे? नो. क्लिअर आहे? यूज करता येईल? हम्म करता येतील? हो. सो टुमॉरो वी आर गोइंग टू सी द CSS सिलेक्टर. आपल्याला बघायचंय CSS सिलेक्टरना आपल्याला किती वेनं एलिमेंट लोकेट करता येतो. कॅस्केडेड स्टाईल शीट जे CSS सिलेक्टर आहे त्यांना आपल्याला किती वेनं डिफरंट डिफरंट त्याच्यामध्ये अप्रोचेस आहेत, हां, तर ते कसं आपण लोकेट करू शकतो ते आपण बघणार आहेत. आणि नेक्स्ट सेशनला आपण बघणार आहे की एक्सपाथचे किती टाईप्स आहेत, एक्सपाथनं आपण कसं एलिमेंट लोकेट करतो. ओके, सो विल स्टॉप हिअर. चलो, हैव अ ग्रेट डे. थैंक यू, बाय. Thank you. Good day.